अस्तरचा ब्लाऊज आहे आणि तुम्ही डायरेक्ट फोल्डिंगचा गळा बनवत असाल अस्तर ठेवून, तर तुमच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे. बघा, अस्तर आपण जोडून घेतो, तर अस्तर जोडताना जर अर्धा इंच मार्जिन सोडेल असेल तर अर्धा इंच मार्जिनवरच पूर्ण गळा स्टिच करायचा आहे. अर्धाच इंच मार्जिनवरती जर एका बाजूला तुम्ही अर्धा इंच घेतलं आणि दुसऱ्या बाजूला पाऊण इंच घेतलं तर गळा कमी जास्त होतो. गळा एका बाजूला जास्त खोल होतो आणि एका बाजूला कमी. आता इथं अस्तर जोडून घेतलं, लगेच कट मारून घेतले व्यवस्थित कटिंग करून, आणि त्यानंतर अस्तरकडच्या बाजूने आपला जो अस्तर बाहेरचा कपडा आहे तो अस्तरकडच्या बाजूने टाकायचा आहे आणि त्यावरती दाबटीप द्यायची आहे. दाबटीपमुळं गळा छान आकार येतो, जसा आपण स्टिच केलेला असतो तसाच आकार येतो. आणि नंतर खालची जी पट्टी आहे तिला शिलाई मारायची आहे. गळा परत उलट्या बाजूने करून जसा आपण अगोदर स्टिच केला होता तसाच करायचा आणि लगेच खालची पट्टी शिलाई मारून त्याला कट मारायचे आहे. कट मारायचं विसरायचं नाही, कट मारायचे आणि मग नंतर सरळ बाजू करून घ्यायची आणि नंतर शिलाई मारायची. या ठिकाणी छान अशी बारीक टाक्याची शिलाई मारायची आहे. तर यामुळे काय होतं, अगोदर जर तुम्ही गळा आणि खालची पट्टी दोन्ही एक सोबतच तुम्ही स्टिच करून घेतले तर तुमचा गळा व्यवस्थित येणार नाही. गळ्यावरती दाबटीप द्यायची आहे. गळा स्टिच करताना गळ्यावरती दाबटीप द्यायची आहे, तरच गळ्याचा आकार छान येतो. आणि नंतरच खालच्या पट्टीला फोल्डिंग द्यायची आहे. अगोदर गळ्याची फोल्डिंग दिल्यानंतरच खालच्या पट्टीला फोल्डिंग द्यायची आहे. तर बघू शकता सुंदर आकार येतो. इथे सुद्धा बघू शकता छान असा सुंदर आकार आलेला आहे आपला. आणि लगेचच मी मागचे जे टक्स आहेत ते इथं बनवून घेत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही गळा बनवायचा आहे.